वेलकम 12 फिजिक्स ऑनलाईन लेक्चर. तर स्टेशनरी व्ह्यूमध्ये आपण महत्त्वाची जी टर्म बघितली आहेत ती म्हणजे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स. तर पुन्हा एकदा रिपीट करतो. लोएस्ट फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड फंडामेंटल हार्मोनिकमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज द फर्स्ट फ्रिक्वेन्सी. बरोबर. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी टुगेदर विथ इट्स ऑल इंटिग्रल मल्टिपल इज कॉल्ड ॲज हार्मोनिक्स. आणि ओव्हरटोनच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर फ्रिक्वेन्सी हायर दॅन फंडामेंटलपासून हायर जर तुम्ही मोजायला चालू केलं इट इज अँड ॲक्च्युअल प्रेझेंट सिरीजमध्ये तर त्याला म्हणायचं ओव्हर टोन्स म्हणायचं. तसं त्याचं तुम्हाला आणखीन चांगलं एक्सप्लेनेशन जे आहे ते आता मी इथं पुढच्या याच्यात सांगणार आहे. तर आता आपला जो क्वेश्चन आहे तो असा असणार आहे. एक्सप्लेन फर्स्ट 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. मी काय म्हणलं लक्षात. एक्सप्लेन फर्स्ट 3 मोड्स. व्हॉट इज मोड्स टाइप्स. फर्स्ट 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. लक्षात घ्या आपल्याला 3 प्रकारचे सिलेबसला व्हायब्रेशन्स आहेत. एक व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग, दुसरं एअर कॉलममध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. एअर कॉलम पाईपमध्ये सोडायचे आहे. ते पाईप कुठल्या प्रकारचे आहे. बरं. जर पाईप क्लोज ॲट वन एंड हा एक प्रकार आहे आणि पाईप ओपन ॲट बोथ एंड असा प्रकार आहे. असे 3 प्रकार आपल्याला आहेत. लक्षात आलं. तर हे 2 प्रकार एअर कॉलमचे असणार आहेत आणि हे व्हायब्रेशन असणार आहे स्ट्रेच्ड स्ट्रिंगचं. आता मी सध्या कॉन्सन्ट्रेशन आपण करूया, फोकस करूया स्ट्रेच्ड स्ट्रिंगवरती. हे एअर कॉलमचं व्हायब्रेशन आहे ते आपण नंतर ह्याच्या झाल्यावर बघणार आहे. तर लक्षात ठेवा क्वेश्चन कसा असेल. एक्सप्लेन फर्स्ट 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. हा पहिला क्वेश्चन. त्यानंतर एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी व्ह्यू अलॉंग स्ट्रेच्ड स्ट्रिंग. स्ट्रेच्ड स्ट्रिंगवरती स्टेशनरी व्ह्यू कशा तयार होतात ते एक्सप्लेन करा. आणि तिसरा आहे शो दॅट. हा महत्वाचा आहे. शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. मी काय शब्द वापरला बघा. शो दॅट ऑल म्हणजे इव्हन पण येणार ऑड पण येणार. ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्येच डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर फर्स्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे कुठली फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर स्ट्रेच्ड स्ट्रिंग. याच्यामध्ये आणखीन एक क्वेश्चन कुठला असेल. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. लोएस्ट व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी म्हणजे कुठली. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. व्हायब्रेशन कुठलं आहे बघायचं. एअर कॉलमचं आहे का स्ट्रिंगचं आहे. आता आपलं कुठं चाललेलं आहे. स्ट्रिंगचं चाललं आहे. सो डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर स्ट्रेच्ड स्ट्रिंग. असे 3 ते 4 क्वेश्चन याच्यामध्ये तयार होऊ शकतील. मी अनेकदा रिपीट करतो बघा. एक्सप्लेन फर्स्ट 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग पहिला क्वेश्चन. त्यानंतर शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. बरं आहे. पुढचा क्वेश्चन काय असणार आहे. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर स्ट्रेच्ड स्ट्रिंग. हे सगळं एकातच येणार आहे. आता इकडे येण्या अगोदर मी थोडंसं तुम्हाला इथं प्रोग्रेसिव्ह बद्दल बोलतो. समजा हे 2 रिजिड सपोर्ट आहेत. समजा हे 2 काय आहेत रिजिड सपोर्ट आहेत आणि या 2 रिजिड सपोर्टमध्ये एक स्ट्रिंग काय केलेली आहे ताणलेली आहे. लक्षात ठेवा. त्या स्ट्रिंगवरती वेव्ह कोणती म्हणतात तर त्याला असं ताण बसला पाहिजे, टेन्शन आलं पाहिजे. बरोबर. इट इज स्ट्रेच्ड ताणलेले आहे असं. आणि मी त्याला प्लग करून सोडून दिलं तर त्याच्यावरती काय होणार आहे. क्रेस्ट अँड ट्रफ होणार आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रिंगच्या वेव्ह ज्या कुठल्या वेव्ज आहेत ट्रान्सवर्स वेव्ज आहेत. त्यामुळे क्रेस्ट आणि ट्रफ ती वेव्ह अशी पुढे चालली आहे. द वेव्ह मुव्हिंग इन अ सेम डायरेक्शन दॅट इज कॉल्ड प्रोग्रेसिव्ह. हे पुढे चालले. हे प्रोग्रेसिव्ह पुढे चाललेली आहे. याला इन्सिडेंट वेव्ह म्हणणार मी. अजून ती धडकून मागे यायची आहे. नुसते पुढे चाललेली आहे. बरोबर आहे. ही इन्सिडेंट वेव्ह आहे. हे पुढे चालले म्हणजे वेलोसिटी असणार. लक्षात घ्या. वेलोसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह अलॉंग स्ट्रिंग. मी काय म्हटलं बघा. वेलोसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह अलॉंग स्ट्रिंग त्याचा फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू √T/m. हे फक्त आपल्या स्टेटला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला 12वीला डिराइव्हला नाही आहे. हा आपण डायरेक्टली यूज करायचा आहे. लक्षात आलं. लक्षात व्हॉट इज दिस. वेलोसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह अलॉंग स्ट्रेच्ड स्ट्रिंग. स्ट्रिंगच्या मध्ये प्रोग्रेसिव्ह पुढे किती स्पीडने जाते एवढ्या वेलोसिटी येणार. फॉर्म्युला काय बघा. v इज इक्वल टू √T/m. लक्षात घ्या. इथं T कॅपिटल आहे, M स्मॉल आहे. व्हॉट इज T. T इज द टेन्शन अलॉंग स्ट्रिंग. तुम्ही त्याला किती ताणलेला आहे, त्याला किती तुम्ही वेट देऊन ताणलेला आहे दॅट इज कॉल्ड टेन्शन अलॉंग स्ट्रिंग. आणि स्मॉल m. आता स्मॉल m म्हणजे मास नाही आहे. लक्षात घ्या. या दोरीचं टोटल मास काय असणार आहे कॅपिटल M. आणि या दोरीची असणारी लेंथ समजा इथून इथंपर्यंत 1 मीटर आहे 2 मीटर आहे. याला आपण काय म्हणतो लेंथ. म्हणजे ह्या स्ट्रिंगची मास अपॉन लेंथ. सो इट इज कॉल्ड ॲज मास डिवाइड बाय लेंथ. म्हणजे त्याला आपण म्हणतो मास
पर युनिट लेंथ म्हणजे हा काय आहे स्मॉल एम आहे. लक्षात ठेवा स्मॉल एम डायरेक्ट टोटल मास नाही आहे. हा स्मॉल एम काय असणार आहे तर तुम्ही ह्या दोरीचं काय मोजणार मास मोजणार, दोरीची लेंथ मोजणार आणि या दोघांचं डिव्हिजन करायचं. सो मास पर युनिट लेंथ त्यालाच आपण काय म्हणतो लिनियर डेन्सिटी, त्याला काय म्हणजे स्मॉल एम. सो स्मॉल एम इज द सोप्या शब्दात जर बोलायचं झालं तर मास पर युनिट लेंथ, सोप्या शब्दात जर बोलायचं तर मास पर युनिट लेंथ आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये पुढचं त्याला ऑर म्हणायचं झालं तर इट इज कॉल्ड ॲज लिनियर डेन्सिटी. लक्षात आलं. त्यामुळं प्रोग्रेसिव्ह वेव्ह अलॉंग द स्ट्रिंग याचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल अंडर रूट टी बाय स्मॉल एम. टी इज द टेन्शन, त्या स्ट्रिंगचं टेन्शन आहे, स्मॉल एम इज द मास पर युनिट लेंथ म्हणजेच लिनियर डेन्सिटी. बरं आणि आपण 11वीपासून बघत आलो आहे. मग ते लॉंगिट्युडल वेव्ह असू दे किंवा ट्रान्सफर असू दे, कुठली वेव्ह असू दे, त्याच्या वेलोसिटीचा फ्रिक्वेन्सी मधला फॉर्म्युला काय व्ही इज इक्वल टू एन लॅमडा. कुठला फॉर्म्युला असतो फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ अँड वेलोसिटी व्ही इज इक्वल टू एन लॅमडा. हे लक्षात आलं सगळ्यांना. ठीक आहे. मग आता मी देतो पुन्हा क्वेश्चन रिपीट करतो. एक्सप्लेन फर्स्ट 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेस स्ट्रिंग. So there is a 2 rigid support in between the string is stretched and it is plucked. काही ठिकाणी काय प्लग केलंय त्याच्यामध्ये काय होणार सुरुवातीला काय होणार प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही जाणार आहे एका एंड पर्यंत. ॲट दॅट एंड इट इज गेट्स रिफ्लेक्टेड. सो 2 आयडेंटिकल वेव्स मुव्हिंग अलॉंग सेम पाथ बट अपोजिट डायरेक्शन इंटरफिअर आणि रिझल्टंट मोशन काय असणार आहे स्टेशनरी वेव्ह असणार. रिझल्टंट मोशन काय असणार आहे स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय असतो दॅट इज द लूप्स. लूप्स म्हणजे काय असतं नोट्स आणि अँटी नोट्स. मी याला वेगवेगळ्या प्रकारे व्हायब्रेट करू शकतो. तर सगळ्यात लोएस्ट म्हणजे सिंगल लूप. मी 2 ठिकाणी केलं तर 2 लूप्स, 3 ठिकाणी व्हायब्रेट केलं 3 लूप, 4 5 6 असं किती होऊ शकतं. पण आपल्याला क्वेश्चन काय एक्सप्लेन फर्स्ट 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेस स्ट्रिंग. तेव्हा फक्त आपण 3 दाखवलेत. लक्षात आलं. सिंगल लूप, डबल लूप, ट्रिपल लूप हेच आपल्याला एवढं सिलेबसला आहे. मला सांगा 3 पेक्षा कमीत कमी किती होणार 2, 2 पेक्षा कमीत किती होणार 1. 1 च्या खाली जाता येते का 1 च्या खाली जाता येत नाही व्हायब्रेशन थांबेल. म्हणजे थोडक्यात हे काय झालं सगळ्यात लोएस्ट टाईप झाला, सगळ्यात लोएस्ट मोड झाला. ह्यालाच काय म्हणायचं फंडामेंटल मोड. सगळ्यात जो लोएस्ट मोड आहे त्याला काय म्हणायचं आपण फंडामेंटल मोड. आणि ती जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती कुठली असणार आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि त्यावेळीची जी फ्रिक्वेन्सी आहे फ्रिक्वेन्सी ॲट फंडामेंटल मोड लोएस्ट मोड दॅट इज कॉल्ड ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. लक्षात आलं. आता मला सांगा फर्स्ट फंडामेंटल मोडमध्ये काय आहे लोएस्ट मध्ये काय सिंगल लूप. आता सिंगल लूप कसं असतं लक्षात ठेवा. इथं काय आहे नोड, इथं अँटी नोड, इथं काय नोड, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट अँटी नोड. बरं इथं काय असणार आहे नो डिस्प्लेसमेंट नो डिस्प्लेसमेंट नोड. म्हणजे मला सांगा ही जी लेंथ आहे हिची जी टोटल लेंथ आहे एवढ्यामध्येच तो व्हायब्रेट होणार आहे. ह्याला म्हणायचं व्हायब्रेटिंग लेंथ. जेवढा लेंथला व्हायब्रेशनला स्कोप आहे, जेवढा लेंथला व्हायब्रेशनला ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही, ह्याच्या पुढे शकत नाही, एवढ्या भागात त्याचं काय होऊ शकतं व्हायब्रेशन. तर त्याला काय म्हणायचं व्हायब्रेटिंग लेंथ की जी सगळ्यांसाठी कशी आहे बघा सेम आहे. म्हणजे या तिन्ही डायग्राममध्ये काय काय सेम आहे या तिन्ही डायग्राममध्ये व्हायब्रेटिंग लेंथ सेम आहे. त्यानंतर या तिन्ही डायग्राममध्ये स्ट्रिंग काय आहे सेम आहे. फक्त काय बदलले आपण लूप्सची संख्या बदलली. बरोबर आहे. हा सगळ्यात लोएस्ट मोडला काय म्हणायचं फंडामेंटल मोड आणि त्याची फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणायचं. इथं पण लक्षात मी काय म्हटलं ते ठीक आहे. आता समोर द्या व्हॉट इज एल. एल इज व्हायब्रेटिंग लेंथ. आता इन फंडामेंटल मोड देर इज अ सिंगल लूप. सिंगल लूप मध्ये काय नोड अँटी नोड नोड. मग मला सांगा इट इज डिवाइड इंटू 2 सक्सेसिव्ह नोड्स मध्ये. मला सांगेल लेंथ कशामध्ये डिवाइड झाले 2 सक्सेसिव्ह नोड्स मध्ये. मग 2 सक्सेसिव्ह नोड्स मध्ये डिस्टन्स किती असतं आपण बरोबर बघितले लॅमडा बाय 2 असतं. 2 सक्सेसिव्ह नोड्स मध्ये डिस्टन्स किती असतं लॅमडा बाय 2 असतं. मग आता मला सांगा मी आता फक्त डायग्राम ए बद्दल बोलतो म्हणजेच मी इथे कुठलं बोलणार आहे फंडामेंटल मोड बद्दल बोलणार आहे. त्यावेळी फ्रिक्वेन्सी कुठला असणार आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बाबतीत बोलणार आहे. व्हेलॉसिटीचा कुठल्याही वेव्हचा व्हेलॉसिटी फॉर्म्युला काय व्ही इज इक्वल टू एन लॅमडा. याच्यावरून एनचा फॉर्म्युला काय होणार एन इज इक्वल टू व्ही बाय लॅमडा. किती सोपं आहे बघा. कुठल्याही वेव्हचा फ्रिक्वेन्सीचा व्हेलॉसिटी फॉर्म्युला काय व्ही इज इक्वल टू एन लॅमडा. याच्यावरून एन म्हणजे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय झाला व्ही बाय लॅमडा. सो व्हॉट इज एन एन इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता मला सांगा ही कुठली वेव्ह आहे ही वेव्ह कुठली आहे स्ट्रिंगची आणि स्ट्रिंगच्या वेव्हचा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कुठला आहे स्ट्रिंगच्या वेव्हचा व्हेलॉसिटी फॉर्म्युला अंडर रूट टी बाय एम आहे. सो व्हीचा फॉर्म्युला काय झाला अंडर रूट टी बाय एम. टी कॅपिटल एम स्मॉल लॅमडा आहे पण डिवाइडला सो इट इज 1 बाय लॅमडा. मी कसं केलं बघा फॉर व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह व्ही इज इक्वल टू एन लॅमडा. एन इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लोएस्ट फ्रिक्वेन्सी आहे. एनचा फॉर्म्युला झाला व्ही बाय लॅमडा. लक्षात आलं. मग एन इज इक्वल टू 1 बाय लॅमडा आहे तसंच आणि व्ही फक्त लक्षात ठेवा स्ट्रिंगच्या केससाठी व्हीचा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय मी आता सांगितलं प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल स्ट्रिंगची प्रोग्रेसिव्ह वेव्हचा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय अंडर रूट टी बाय एम. टी कॅपिटल एम स्मॉल असणार आहे. लक्षात इथंपर्यंत. मग आता मला सांगा याच्यामध्ये जी टोटल लेंथ आहे एल
बरोबर आहे का. इट इज कॉल्ड व्हायब्रेटिंग लेंथ. हे कशात डिवाइड झाले, दोन सक्सेसिव्ह नोडमध्ये. दोन सक्सेसिव्ह नोडचं डिस्टन्स काय असतं, λ/2 असतं. याच्यावर λ इज इक्वल टू किती झालं सांगा मला, 2L झालं. λ इज इक्वल टू किती झालं, 2L झालं. मी ह्या ठिकाणी मी पुट करतो, काय झाला सांगा मला फॉर्म्युला. सो n इज इक्वल टू 1/λ. λ बद्दल मी काय लिहिणार, 2L लिहिणार, अंडररूट T/m. सो इट इज कॉल्ड ॲज, ही सगळ्यात लोएस्ट फ्रिक्वेन्सी आली म्हणजे कुठल्या मोडची, फंडामेंटल मोडची. सो इट इज कॉल्ड ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ह्यालाच काय म्हणणार तुम्ही, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. पण कुणाची हो, व्हायब्रेटिंग स्ट्रिंगची. कोणाची, व्हायब्रेटिंग स्ट्रिंगची. आणि मला सांगा आता हार्मोनिक आणि ओव्हरटोनचं मला कालचं आठवून सांगा, लास्ट लेक्चर आठवून सांगा की फंडामेंटलमध्ये हार्मोनिक सुरू होतो का ओव्हरटोन सुरू होतो, आलं मनामध्ये, लक्षात आलं. ओव्हरटोन अदर दॅन फंडामेंटल असतो. म्हणजे फंडामेंटलपासून काय सुरू होतं, हार्मोनिक. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय असतंय, ऑर हार्मोनिकच्या भाषेमध्ये इथेच काय होणार आहे, फर्स्ट हार्मोनिक होणार आहे. इट इज फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट हार्मोनिक. लक्षात आलं मी काय म्हटलं ते, म्हणजे थोडक्यामध्ये देर आर 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेस स्ट्रिंग. यातला पहिला मोड म्हणजे लोएस्ट मोड. याच्यामध्ये सिंगल लूप आहे, बरोबर आहे. मग सिंगल लूप आहे. वेलॉसिटी ऑफ वेव्हचं फॉर्म्युला काय, v इज इक्वल टू n λ. एनचा फॉर्म्युला काय, v/λ. स्ट्रिंग असेल तर vचा फॉर्म्युला काय, अंडररूट T/m. λ 1/λ. मग ह्या ठिकाणी लॅम्बडा बद्दल तुम्ही काय लिहिणार, तर लॅम्बडा टोटल डिवाइड काय झालाय, नोड टू नोड. म्हणजे ह्या ठिकाणी ही लेंथ जी आहे ते नोड टू नोड म्हणजे कशात झाले, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स. आणि आपण लास्ट लेक्चरचं नॉलेज वापरूया, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड किती असतं, λ/2. सो लॅम्बडा इज इक्वल टू 2L. सो लॅम्बडाच्या ठिकाणी मी काय टाकलं, 2L. सो माझा फॉर्म्युला काय तयार झाला बघा, n इज इक्वल टू 1/2L अंडररूट T/m. ह्यालाच म्हणायचं स्ट्रिंगचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय असतंय, फर्स्ट हार्मोनिक असतं. लक्षात मी काय म्हटलं, तर इट इज अबाउट फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. आपण हळूहळू डिस्क्राईब करत चालू आहे. ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर मी 1 म्हणतो, बरं. मग आता मला सांगा सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन करूया आपण. काय करूया पुढचं, बरं. हे झालं फंडामेंटल म्हणजे फर्स्ट मोड झाला, बरं. आता हा फर्स्ट 3 मधला काय करूया, हा झाला फंडामेंटल. आता हा पुढचा करूया सेकंड मोड. म्हणजे टाइप्स ऑफ व्हायब्रेशन, स्ट्रिंगचं व्हायब्रेशन आहे, ठीक आहे. आता मला सांगा बेसिक n इज इक्वल टू काय, मगाशी आपण लिहिलं बघा, n इज इक्वल टू काय असणार आहे, v/λ. मला सांगा स्ट्रिंग तीच आहे तर वेलोसिटी सेम. लॅम्बडा आता मोड बदलला, पहिल्या केसमध्ये काय होतं लॅम्बडा, दुसऱ्या केसमध्ये काय असणार आहे λ1. आणि वेवलेंथ बदलली की काय बदलणार आहे, फ्रिक्वेन्सी पण बदलणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये वेलोसिटी तिन्हीमध्ये पण सेम, कारण स्ट्रिंग तीच आहे, बरोबर. पहिल्या केसमध्ये वेवलेंथ काय होती लॅम्बडा, दुसऱ्या याच्यामध्ये काय असणार आहे λ1, बरोबर. मग लॅम्बडाच्या वेळेला काय होतं n होतं. मग आता इथं λ1च्या वेळेला काय असणार आहे n1. त्यामुळे मी इथं फॉर्म्युला काय तयार केला बघा, बेसिक फॉर्म्युला आपला नेहमी काय असतो, n इज इक्वल टू v/λ. वेलॉसिटी सेम कारण मीडियम सेम आहे. फ्रिक्वेन्सी पुढची येणार म्हणजे एनच्या पुढची n1, लॅम्बडाच्या पुढचं λ1, बरोबर. मग आता मला सांगा v कोणाचा आहे, स्ट्रेस टू स्ट्रिंग. आणि स्ट्रेस टू स्ट्रिंगचा वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, अंडररूट T/m. मात्र राहिलं काय λ1, मग सर डिवाइड बाय λ1 आहे, बरं. मग आता डायग्रामकडे यायचं, फ्रॉम डायग्राम बी. आता मला सांगा इथं लूप्स किती आहेत, 2 लूप्स आहेत. मग आता ही टोटल जी लेंथ आहे फिक्स आहे बघा, ही फिक्स आहे. आता ही कशात डिवाइड झाली, तर ही एका लूपमध्ये नाही आहे, 2 लूपमध्ये. मग आता 2 लूप आपण कसं करूया, नोड टू नोड किती असतो, नोड टू नोड किती असतं λ/2, बरं. पुन्हा नोड टू नोड म्हणजे किती आहे λ/2. म्हणजे थोडक्यामध्ये मला सांगायचं टोटल किती होणार λ/2 प्लस λ/2. आता इथे केसमध्ये λ1 म्हणजे थोडक्यात इथून इथं λ1/2, नोड टू नोड पुन्हा λ1/2. मग टोटल किती झालं λ1/2 प्लस λ1/2, तर इट इज द 2L λ1/2. 2ला 2 कॅन्सल. म्हणजे फ्रॉम फिगर बी सेकंडमध्ये 2 लूप्स असल्यामुळं तुमची लेंथ आहे ती कशामध्ये डिवाइड झाली, तर मला λ1/2 प्लस λ1/2. बघा बघू, λ1/2 प्लस λ1/2 मी थोडक्यात L इज इक्वल टू काय असणार आहे λ1 असणार आहे. म्हणजे ह्या केसमध्ये जी लेंथ किती होती λ/2 होती, ह्या केसमध्ये तीच लेंथ काय झाली λ1 झाली. टोटल λ1/2 प्लस हाफ दॅट इज फुल λ1. मग आता ही λ1ची व्हॅल्यू मी इथं पुट करतो, काय मिळेल मला सांगा, n1 इज इक्वल टू 1/λ1 बद्दल काय लिहिणार, L लिहिणार, अंडररूट T/m. इट इज द सेकंड मोड फ्रिक्वेन्सी. इट इज द सेकंड मोड फ्रिक्वेन्सी. आता मी ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो बघा, बरं. मला सांगा ही कुठली झाली, फर्स्ट मोड म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी.
आणि ती झाली सेकंड मोडची. ह्या दोघात एकमेकात रिलेशन काय? सोपं आहे, दोघांना डिव्हिजन करूया म्हणजे तुम्हाला दोघातलं रिलेशन करेल. मी आता डिवाइड 2/1 करतो बघा. काय करतो? डिवाइड इक्वेशन 2/1. डिवाइड इक्वेशन 2/1. चला LHS ला LHS, RS ला RHS. बरोबर. n1/n. आता n1 मी आहे तसा लिहितो 1/l अंडर रूट t/m. आता n जो आहे तो उलटा करून लिहितो. काय होणार? 1/2l काय होणार? 2l/1 इंटू ते उलट होणार m/t. m कॅन्सल, t कॅन्सल, l कॅन्सल, म्हणजे ओनली रिमेनिंग काय आहे? फक्त 2 आहे. सो n1/n इज इक्वल टू 2. सो n1 इज इक्वल टू 2n. म्हणजे सेकंड मोडची फ्रिक्वेन्सी तुम्हाला फंडामेंटलच्या कितीच्या पटीत सापडली? 2च्या पटीत सापडली. आणि म्हणजेच मला सांगा पहिलं काय होतं? n, बरोबर, n, आणि पुढचं काय सापडलं? 2n. मग मला सांगा हार्मोनिकच्या भाषेमध्ये काय झालं? हार्मोनिकमध्ये फर्स्ट आणि हा झाला मल्टिपल किती आहे? सेकंड. हार्मोनिकला सेकंड बघायचं म्हणजे इट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड हार्मोनिक. बरोबर. सो इट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड हार्मोनिक. कारण हार्मोनिकला फक्त काय बघायचं? फंडामेंटलचे इंटिग्रल तर 2 आहे. इट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड हार्मोनिक. आणि ओव्हरटोनच्या भाषेमध्ये काय होणार? ओव्हरटोनला काय होणार आहे? फंडामेंटल सोडायचं. बरोबर. आणि याचा ऍक्च्युअल नंबर किती लागला? फर्स्ट लागला. त्यामुळे ओव्हरटोनच्या भाषेमध्ये काय आहे? फर्स्ट ओव्हरटोन और फर्स्ट ओव्हरटोन. मी म्हणते ते लक्षात आलं का बघा? म्हणून मी इथं रफ लिहिलं आहे. पहिली फ्रिक्वेन्सी काय मिळाली? n, आणि दुसरी फ्रिक्वेन्सी काय मिळाली? 2n. मग मला लक्षात ठेवा जर हार्मोनिकच्या भाषेत गेलं तर इट इज द सेकंड हार्मोनिक. आणि ओव्हरटोनच्या भाषेमध्ये हायर दॅन फंडामेंटल अँड ऍक्च्युअल नंबर दॅट इज फर्स्ट. इट इज द फर्स्ट. म्हणजे तुम्हाला हार्मोनिकच्या भाषेत सेकंड हार्मोनिक और एका वेळेला एकच. ओव्हरटोनच्या भाषेमध्ये काय असणार आहे? फर्स्ट ओव्हरटोन असणार आहे. बरोबर. हे झालं सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. बरं. तसं आता बघा आपल्याला फक्त 3 सांगितले, त्यातलं थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन बघूया. बघा इथं मी पुन्हा करतो आता थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन पुन्हा मला सांगा. हा n होता, हा n1 होता, हा काय असणार आहे? n2 असणार आहे. आणि लॅम्बडा काय असणार आहे? λ2. म्हणजे इथं काय होणार? n2 स्ट्रिंग 30 आहे, मिडियम 30 आहे, तर वेलोसिटी 30 आहे. फक्त इथं n2 इथं काय होणार आहे? λ2. बरोबर. आता मला सांगा ह्या ठिकाणी फॉर्म्युला पुन्हा n2 इज इक्वल टू काय होणार? 1/λ2. वेलोसिटी बद्दल काय? स्ट्रिंगची वेलोसिटी अंडर रूट t/m. अंडर रूट काय असणार आहे? t/m असणार आहे. मग आता मला सांगा मी पुन्हा डायग्रामकडे येतो. डायग्राममध्ये मला सांगा आता ही टोटल लेंथ बघा, लेंथ तेवढीच आहे. आता 3 लूपमध्ये डिवाइड झाले म्हणजे आता लॅम्बडा किती येणार बघा? नोड टू नोड सांगा बघू. λ/2. पुन्हा नोड टू नोड किती होणार आहे? λ/2. आणि पुन्हा 3 लूप आहेत λ/2. सक्सेसिव्ह नोड λ/2, सक्सेसिव्ह नोड λ/2. म्हणजे टोटल लेंथ किती डिवाइड झाली? 3दा λ/2 आहे. किती वेळा आहे? 3दा λ/2 आहे. म्हणजे थोडक्यामध्ये मला ह्या ठिकाणी सांगा जी टोटल लेंथ आहे ती काय झालं? 3दा λ/2 आहे. बरोबर आहे. λ/2 λ1 λ2 किती वेळा आहे? असं 3दा आहे. म्हणजे ही टोटल लेंथ कशा डिवाइड झाली बघा? 3λ2/2. λ2 हे नाव आहे. लक्षात आलं? λ2/2 λ2/2 असं किती वेळा आहे? 3 वेळा आहे. त्यामुळे टोटल लेंथ काय असणार आहे? 3λ2/2 असणार आहे. मग आता मला सांगा ह्याच्यावरनं λ2 बद्दल मी आता काय लिहू शकतो सांगा? फॉर्म्युला तयार करूया आपण. सो λ2 इज इक्वल टू इथं 3/2 आहे, इकडे आधी काय होणार आहे? 2/3. काय होणार सांगा? 2l/3 होणार. या ठिकाणी काय होणार आहे? 2l/3. म्हणजे आता मी λ2 बद्दल काय लिहू शकतो? 2l/3 लिहू शकतो. काय लिहू शकतो? 2l/3. मग आता लिहितो इक्वेशन काय तयार होईल मला आता सांगा. बघा याच्यामध्ये आता इक्वेशन काय तयार होईल मला सांगू शकता तुम्ही. हे फंडामेंटल मी आहे तसंच ठेवतो. सांगा वरचं इक्वेशन. n1 आता चाललंय n2 1/λ2. λ2 बद्दल काय लिहिणार? 2l/3. आणि वरती काय आहे? t/m. 3 डिवाइड आहे, उलटू गुणिले वर घेतो. सो n2 इज इक्वल टू काय होणार सांगा? 3/2l. 3 वर गेला 2l अंडर रूट t/m. आता एक काम करतो, हा 3 बाहेर काढतो. काय होईल ते मला सांगा? 1/2l अंडर रूट t/m. आणि मला सांगा हा फॉर्म्युला म्हणजेच कुठला फॉर्म्युला आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. हा ब्रॅकेट म्हणजेच कोण आहे? 1/2l अंडर रूट t/m म्हणजेच कोण आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. सो n2 इज इक्वल टू 3 आणि फंडामेंटल काय होणार आहे? n. म्हणजे मला सांगा मला पुढची फ्रिक्वेन्सी काय सापडली? 3n सापडली. पहिलं फंडामेंटल, नंतर 2n, आणि आता पुढचं काय सापडले? 3n. मग मला हार्मोनिकच्या भाषेत सांगा. हार्मोनिकच्या भाषेमध्ये हे काय झालं? थर्ड हार्मोनिक झालं. हार्मोनिकच्या भाषेत काय झालं? थर्ड हार्मोनिक झालं. आणि ओव्हरटोनच्या भाषेत काय होणार सांगा? फंडामेंटल सोडली फर्स्ट आणि हा ऍक्च्युअल नंबर किती आहे? सेकंड. ओव्हरटोनच्या भाषेमध्ये हा काय झाला? सेकंड ओव्हरटोन. त्यामुळे हार्मोनिकच्या भाषेमध्ये थर्ड हार्मोनिक और
ओव्हरटोनच्या भाषेमध्ये काय होणार आहे, सेकंड ओव्हरटोन होणार आहे. काय होणार आहे, सेकंड ओव्हरटोन. थोडक्यामध्ये N1 N2, मग N हा मिळाला 2N, हा मिळाला 3N. असंच आपण जर पुढची जर काढत गेलो असतं काय मिळालं असतं, पुढचं 4N मिळालं असतं, त्या पुढचं 5N मिळालं असतं. मग मला सांगा फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, फोर्थ हार्मोनिक, फिफ्थ हार्मोनिक, म्हणजे मला सांगा ह्याच्यामध्ये इव्हन पण हार्मोनिक्स आहेत, ऑड पण हार्मोनिक्स आहेत. म्हणजे हार्मोनिक्स ह्याच्यामध्ये काय, सर्व हार्मोनिक्स काय आहेत, प्रेझेंट आहेत. बरोबर आहे. हा फंडामेंटल म्हणजे फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, फोर्थ हार्मोनिक, फिफ्थ, असं आपण आणखीन किती जरी काढत गेला असतो तर याच्यामध्ये तुम्हाला 5N 6N सर्व हार्मोनिक्स मिळाल्या असत्या. सो इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेस स्ट्रिंग ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. बरोबर आहे. म्हणजे मला सांगा, मी तुम्हाला सांगितलेले सर्व क्वेश्चन याच्यामध्ये कव्हर झाले का सांगा. सगळ्यात पहिला आपण 3 डायग्राम काढल्या, सिंगल लूप ए, डबल लूप बी, सी, नोड, अँटी नोड, नोड असं आपण दिलं याच्यामध्ये. सो इट इज द डायग्राम. त्यानंतर फॉर्मेशन कसं झालं, इन्सिडेंट वेव्ह, रिफ्लेक्शन, सुपरपोजिशन, स्टेशनरी वेव्ह, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. त्यानंतर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण डिराईव्ह केली 1/2L/T/m. त्यानंतर पुढची फ्रिक्वेन्सी डिराईव्ह केली N1, तो मिळाले तुम्हाला 2N. त्याच्या पुढची फ्रिक्वेन्सी डिराईव्ह केली N2, ते मिळाले 3N. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये फर्स्ट हार्मोनिक आहे, सेकंड हार्मोनिक आहे, थर्ड, आणि पुढे जर गेला असतं तर आपण आणखीन जर काढत गेला असतो तो 5N 4N 5N, म्हणजे ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. म्हणजे थोडक्यात हा झाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला कोणाचा, स्ट्रेस स्ट्रिंग. देर आर एक्सप्रेशन फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर स्ट्रेस स्ट्रिंग, हा एक फॉर्म्युला झाला. आणि याच्यावरून तुम्ही असे हार्मोनिक्स काढत गेला तर तुम्हाला सर्व हार्मोनिक्स ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. 3N आहे, 4N आहे, 5N आहे, 6N, 7N, म्हणजे ह्याच्यामध्ये सर्व इंटिग्रल आहेत. सो इट इज द ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. त्याच्यामुळे आपण इथं तिन्ही क्वेश्चन्स कव्हर करू शकतो. पहिलं डिस्क्राईब फर्स्ट 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग ए बी सी, सिंगल लूप, डबल लूप, 3 लूप. त्यानंतर डिराव एक्सप्रेशन फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, हा फॉर्म्युला. त्यानंतर शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. हे N1 2N आलं, ही किती आलं 3N. असं पुढे काढलं तर सर्व 4N 5N असं इथं होऊ शकतं. लक्षात मी काय म्हटलं ते, सो इट इज कॉल्ड ॲज अ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेस स्ट्रिंग. सगळ्यांना लक्षात येते तर थोडंसं डायग्रामवरती. आणि आपली प्रॉपर्टी येते महत्त्वाची आहे, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स इज λ/2, λ1 λ2. लक्षात. तर प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे. V = N λ चा वापर करून तुम्ही सोडवू शकताय. लक्षात आलं. मला मग ते फार काय पाठ करायला लागत नाही, लक्षात ठेवलं तरी सुद्धा ते होऊ शकतं. लक्षात आलं. म्हणजे मला सांगा, इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेस स्ट्रिंग, आता मी पुन्हा पुसतो बघा, इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेस स्ट्रिंग तुम्हाला काय काय केसेस मिळाले सांगा. इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेस स्ट्रिंग काय असणार आहे, फर्स्ट 3 मोड्स. लक्षात. पहिला मोड, पहिलं लूप, त्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सांगा 1/2L/T/m. इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट फ्रिक्वेन्सी, दॅट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. पुढची काय होती N1 काय सापडलं 2N. त्याच्या पुढची काय होती N2 = काय 3N. बरोबर आहे का. ही झाली फर्स्ट म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, म्हणजेच काय फर्स्ट हार्मोनिक आहे. हे किती आहे सेकंड हार्मोनिक आहे. हे किती आहे थर्ड हार्मोनिक. आणि पुढचं घेतलं असतं काय असतं फोर्थ हार्मोनिक, फिफ्थ. त्यामुळे ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेस्ड स्ट्रिंग असणार आहे. लक्षात मी काय म्हटलं ते, म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रेस्ड स्ट्रिंग, याच्यामध्ये कॅपिटल T म्हणजे टेन्शन ऑफ द स्ट्रिंग, स्ट्रिंगला ताणल्याशिवाय वेव्ह निर्माण होत नाही. तर तुम्ही किती टेन्शन त्याला अप्लाय केले. आणि स्मॉल m काय आहे, स्मॉल m मास नाही, मास पर युनिट लेंथ, दॅट इज कॉल्ड लिनियर डेन्सिटी. तर हा फॉर्म्युला पाठ करायचा. तर मला सांगा, एक लूप असेल तर इथं 1 आले बघा, 2 असेल तर इथं 2 टाकतो बघा, 2 ला 2 काय झालं कॅन्सल, म्हणजे आपला 1/Lचा. म्हणजे थोडक्यामध्ये हा फॉर्म्युला एक लूप असेल तर 1/1 साठी, 2 असेल तर 2/1 साठी, 3 आणि 3. पी लूप असेल तर काय फॉर्म्युला असणार आहे P/2L/T/m. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सीच्या वेळेला जर मी तुम्हाला नंबर ऑफ लूप सांगितले, मला सांगा हे पहिलं लूप एक लूप आहे, इथं 1 टाका बघू 1/2L. पहिला फॉर्म्युला काय झाला, इथं 2 लूप आहेत म्हणजे P म्हणजे काय नंबर ऑफ लूप्स. म्हणजे इथं तुम्ही जनरल जर तुम्हाला डायरेक्टली तिसरा किंवा चौथा विचारला, आता इथं चौथा असं काय झालं असतं 4 लूप सांगा 4 बेदोनी 4. त्यावेळेला किती आलं असतं, किती आलं असतं थोडक्यामध्ये याच्यामध्ये काय केलं असतं, किती असतं सांगा, याच्यामध्ये 4 असतं. बरोबर 4 लूप्स आहेत, नंबर ऑफ 4 बेदोनी 4.
बरोबर 2l/2 म्हणजे थोडक्यामध्ये 4n आला असतं. म्हणजे इन जनरल जर आपण करायला गेलो नंबर ऑफ लूप्स जर तुम्हाला p दिले, कायम लक्ष ठेवा नंबर ऑफ लूपची संख्या इथं 1 आहे, इथं 2 आहे, 3 आहे, त्याला काय म्हणतात p. मग थोडक्यात हे जनरलायझेशन जर केलं तर ही संख्या तुम्हाला नंबर ऑफ लूप्स डायरेक्ट पाहिजे असेल तर इथं p टाकायचं, म्हणजे तुम्हाला काय मिळतं कुठलंही लूपचा साईड मिळू शकतो. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n, पुढची 2n, यापुढे 3n, असंच काढत गेलं तर 4n 5n म्हणजे ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला येतो इथं 1 म्हणजे काय पहिलं लूप म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय करायचा पाठ करायचा, त्याच्यावरून मग तुम्हाला 2n 3n वगैरे दाखवता येऊ शकतं. लक्षात आलं मी काय सांगितले, लक्षात आलं सगळ्यांना याच्यामध्ये. ठीक आहे, तर थोडंसं मी असं एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याचं टुगेदर मल्टिपल म्हणजे काय असतं हार्मोनिक्स, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेस स्ट्रिंग. इथं आपल्याकडं 3 मोड्स आहेत, फर्स्ट मोड, सेकंड मोड, थर्ड मोड. आपल्याला बाकीचे दाखवायची गरज नाही, बाकीचे फक्त ॲज सिमिलर असं तुम्ही दाखवू शकता. लक्षात आलं. हे थोडंसं आपले व्हिडिओ लेक्चर आहेत. आता सध्या मी ग्रुपला नोट्स टाकल्याप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये विशेषतः सांगली शहरामध्ये पेशंटची संख्या वाढते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि इव्हन पालक जर असतील त्यांनीसुद्धा शक्यतो आपल्या कामाशिवाय बाहेर पडू नका याच्यामध्ये. आणि आता सध्या व्हिडिओ ऑनलाईन लेक्चर्स हेच आपलं माध्यम आहे. आता आम्ही काल मुलांचं थोडंसं झूमचं लेक्चर घ्यायचा प्रयत्न केला, थोडंसं लेक्चर झालं, थोडं टेक्निकल प्रॉब्लेम आले, त्यांच्या पण तो लक्षाला प्रॉब्लेम. काही दिवसांनी आम्ही मुलींचं पण घेऊ, हरकत नाही, पण आपलं मेन उद्देश काय व्यवस्थित समजणं कुठल्या वेळेमध्ये हे महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे आता सध्या जे चाललेलं रुटीन आहे ते व्यवस्थित मेंटेन करा. लक्षात डू स्टडी अँड अटेंड द ऑनलाईन लेक्चर्स. ओके.